आणि आता मराठा आरक्षणास नंतर बातमी मराठी भाषेसंदर्भातली महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून 10वी पर्यंत मराठी भाषा सक्तीची करा अशी विनंती राज ठाकरेंनी शिक्षण मंत्र्यांना केली आहे। हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही, मात्र मराठी लोक बोलताना हिंदी भाषेचा का वापर करतात असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला। तर कुणीही समोर येऊ देत, तुम्ही मराठीतच बोला, समोरचा मराठी बोलताना चुकला तर त्याची चेष्टा करू नका असं आवाहन राज ठाकरेंनी केलं। आज माझी दीपकजींना माझी विनंती आहे की काय आज बाईक समोर आल्यानंतर थोडंसं मला राजकारण बाजूला ठेवायला लागतात, काही गोष्टी बाजूला ठेवून बोलावं लागतं। त्यात सरकारचा कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर अजून थोडं काही अजून गोष्टी बाजूला ठेवायला लागतात। आपण एखाद्या पाहुण्याच्या घरी जावं आणि त्याचा उद्धार करावा, कशासाठी करायचं? तर मला असं वाटतं की दीपकजींना माझी विनंती आहे की बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडा, पण सरकारतर्फे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या शाळा असतील, जेवढ्या भाषिक शाळा असतील त्याच्यामध्ये 1ली ते 10वी आपण मराठी कंपल्सरी करा। एवढे फक्त मराठीवरती शासनाने उपकार करावे, बाकी आम्ही सगळं बघून घ्यायला तयार आहोत। मी आजच्या व्यासपीठावर फक्त मला एवढंच सांगायचं, मी लंबचौडं भाषण देण्यासाठी आलेलो नाहीये। माझी फक्त आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, मराठी भाषा भवन होईल, सगळ्या गोष्टी होतील। माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, कोणी समोर येऊ देत, आपण मराठीत बोला। आपण समोरच्याला सवय लावा, तो स्वतःहून मराठीत बोलेल। ज्या वेळेला मी आंदोलन जेव्हा सुरू झालं त्याच्यानंतर ह्या हिंदी चित्रपट सृष्टीमधल्या अनेक लोकांना कंठ फुटले मराठीचे आणि मराठी बोलायला लागले। म्हणजे मराठी येत होतं पण बोलत नव्हतात। माझं असं म्हणणं आहे की बरं, समोरचा मराठी बोलताना चुकला, हसू नका। आपण समोरचा मराठी बोलताना चुकलं तर आपण हसतो, त्याची चेष्टा करतो, म्हणून लोक समोरचे बोलायला पण जात नाहीत। चेष्टा करू नका, सुधरवा।